नमस्कार. शिशिर ऋतूची गोष्टच मोठी विलक्षण आहे. या दिवसामध्ये जशी उत्तम उत्तम आपल्याला खाद्यपदार्थ आहेत, त्याच्यामध्ये दोन महत्वाचे फळं आपण विचारात घेऊ. ते म्हणजे संत्र आणि पेरू. संत्री या दिवसामध्ये येतात, त्यामुळे डिसेंबर मध्ये जी साधारण संत्री येतात, डिसेंबर एंडला, ती संत्री खाण्यायोग्य असतात असं सहसा मानलं जातं. जी व्यवस्थित पिकलेली आहेत, नॅचरली पिकलेली आहेत, अशी संत्री ज्यांना मानवतात त्यांनी खाण्यासाठी योग्य आहेत. आणि संत्री ही पूर्ण चावून खाण्याची गोष्ट आहे. त्यातलं वरचं टरफल पासे तेही अतिशय चविष्ट लागतं, माहिती म्हणून सांगतो. पण आतला जो पापुद्र्याचा भाग आहे तोही खाण्यासाठी योग्य आहे. तो काढून फक्त आतले पॅपिले खाणं हे काही चांगली गोष्ट नाही. आपल्या खाण्यामध्ये तो जो बल्क आहे तो जायला पाहिजे, ते फायबर आहे ते जायला पाहिजे. त्याच्यापासून अनंत फायदे आपल्या शरीरामध्ये होत असतात. आपली पचन व्यवस्था त्याने सुधारत असते, हे ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि नुसतंच ते थोडस आतमधला गर खाणं हे योग्य नाही. त्यातल्या बिया ह्या काढून टाकायच्या आणि बाकीचं जो आहे ते सगळं चावून खाणं. आणि आता लक्षात घ्या, आपल्याला ऑरेंज ज्यूस प्यायला भारी आवडतो, पण ऑरेंज ज्यूस पिणं ही काय खूप चांगली कल्पना नाहीये. ज्याला गरज आहे त्यांनी ते प्यावं. पण सहसा आपण जर संत्री खायला गेलो तर आपण दोन संत्री खाऊ शकतो. पण तोच जर आपण ज्यूस पितो तर 4 ते 6 संत्र्यांचा आपण ज्यूस पितो, पण 4 ते 6 संत्री आपण काय कधी खात नाही. हा जर विचार लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल की 1 किंवा 2 संत्री खाणं हे योग्य आहे. त्यामुळे ते चावून खाणं व्यवस्थित, त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये भरपूर साखर आहे, तो लगेच रक्तामध्ये येते. त्यामुळे ज्यांना श्रम झालेत त्यांच्यासाठी ही संत्री अतिशय उत्तम आहेत. व्हिटॅमिन सी देणारी असं हे फळ आहे, त्यामुळे हे फार चांगलं आहे. आणि त्याच्याच बरोबर दुसरं म्हणजे पेरू या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. तोही व्हिटॅमिन सी देणारा असं हे फळ आहे. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यांना कफाचे विकार आहेत, ज्यांना दम्याचे विकार आहेत, त्यांच्यामध्ये नॉर्मली आम्ही ही दोन्ही फळं घेऊ नका किंवा सावधगिरी बाळगा अशा तऱ्हेने सूचना देत असतो. आणि त्यामुळे पेरू आणि संत्री खाण्यासाठी आणि नंतर येणारी हिरवी द्राक्ष यांच्यापासून सावध राहावं. ज्यांना सर्दीचे विकार आहेत, दम्याचा विकार आहे त्यांच्यासाठी. पण हे सगळ्यांसाठी नाही, ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी. थँक्यू.